ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवित इवा. ओके. पार्ट आहे 43. इवा बोलते, हे आधी हसणं बंद कर मूर्ख. इतक्या वेळपासून आपण दोघेही काम करत आहे आणि पूर्ण लक्ष कामात आहे आणि पूर्ण सायलेन्स आहे. मग अचानक काहीतरी जोरात आवाज ऐकायला येईल तर घाबरणारच ना. इतकी बेसिक गोष्ट पण कळत नाही का? जे लगेच खिकी करून हसायला लागला. पण घाबरली मी तर लगेच उठून येऊन बघावं, काय झालं विचारावं, पाणी द्यावं, पाठीवरून हात फिरवावं हे नाही सुचलं. लागला लगेच खिकी करून हसायला. तर निवित आपला लॅपटॉप ठेवून उठत असतो तर इवा बोलते, असू द्या आता, इतकं ऐकून झाल्यावर येऊन काही अर्थ नाहीये. बस तू तिकडेच बस तुझं काम करत. कळलं ना? बापरे, इवाला चांगलाच राग आलेला आहे. तर निवेद येतो जवळ आणि इवाचा लॅपटॉप बाजूला टेबलवर ठेवत इवाला जवळ घेतो, हक करत बोलतो, सॉरी ग माझं बाळ, पण खरंच मला हे सर्व नाही कळलं. आय मीन प्रेम, काळजी सगळं आहे. पण हे असं काहीतरी करायचं असतं हे खरंच नाही समजलं. पण तू बोलली तसं समजलं, रिअलाईज झालं, तर आलो जवळ. सो सॉरी इवा, माझी इवोडी. हां. तर इवा ठीक आहे बोलते. जा आता जेवण घेऊन ये आत. आणि जेवायचं आता आहे की नंतर आहे? आय मीन तुला भूक लागली असेल तर करू आता जेवण. तर निवेद बोलतो, "हो, आता करून घेऊ मग आपण मोकळे राहू दोघेही. काम करायला आणि आपलं सगळं करायला. इट मीन्स दॅट पर्सनल टाईम." तर इवा बोलते, "एक सेकंद हां मिस्टर शाह. आपलं सगळं म्हणजे नक्की काय? कारण जे काही झालं आहे ना त्याचा त्रास अजूनही होत आहे मला. सो प्लीज आता सध्या तरी काही नको करूया आपण. नाहीतर काही खरं नाहीये माझं." तर निवेद बोलतो, "इतकं मस्त प्रॉपर रिस्पॉन्स जे दिली आहेस ना, त्यावरून तरी राहवत नाहीये मला. मग करूया ना, मग रेस्टच तर करायचा आहे ना. प्लीज इवुडी." तर इवा बोलते, "नाही हां, बिलकुल नाही. मला त्या आठवतात सहन होणार नाही हेच वाटत आहे. सो प्लीज नको. आत्ता काही नको." तर निवेद ठीक आहे बोलून मनात विचार करतो. नंतर झोपताना किंवा जेवण झाल्यानंतर बेडवर गेल्यावर बघू. देन निवित जातो, जेवण आत घेऊन येतो आणि दोघेही आपापलं काम ठेवून जेवायला बसतात. छान गप्पा मारत जेवण करत असतात. तर इवा विचारते, की "निवित, मला तर गुजराती जेवण बनवता येत नाही. मग काय करायचं? तुझी मम्मा मीन्स आंटी तर बोलतील, की तुला गुजराती जेवण येतो का?" मग काय उत्तर देऊ त्यांना? तर निवेद बोलतो, "मम्माला माहिती आहे तू महाराष्ट्रीयन आहेस ते. मग तुला गुजराती जेवण नाहीच येणार हेही माहिती असणारच. सो तुला काय विचारणार?" हां, ते पण आहे. डायरेक्ट बोलणार, की "गुजराती जेवण बनवायचं शिकावं लागेल." असं. हां. तर इवा बोलते, "अच्छा हो का? आणि मला आंटी शिकवतील ना? पण हे सगळं खूप नवीन असेल माझ्यासाठी. सो काही चूक वगैरे झाली तर कसं होईल? काय वाटेल त्यांना? आय मीन ओरडा बसेल का मला?" तर निवेद बोलतो, "अगं माझी अपकमिंग गुजराती किचन क्वीन, इतकं ओव्हरथिंक करू नको आतापासूनच. अजून भरपूर वेळ आहे यासाठी आणि काहीही झालं तरी तुला ओरडा बसणार नाही याची जबाबदारी माझी. आणि चूक झाली तरी माझी मम्मी छान समजावून सांगणार, पण ओरडणार नाही. आणि तू भेटूनच आहेस, तरी तुला डाऊट आहेच का?" असं काहीतरी. तर इवा बोलते, "डाऊट नाही, पण भीती आहे मनात थोडंफार." अच्छा. तर निवित बोलतो, "मी आहे ना, मग नको घाबरू. आणि कितीही काही झालं तरी मम्मी तुला कधीच ओरडणार नाही. कारण माझी मम्मी आधीपासूनच बोलत होती, की मला मुलगी नाहीये, सो माझ्या दोन्ही सून जेव्हा येतील त्यांना छान स्वतःच्या मुलींसारखंच प्रेम करणार." तर इवा बोलते, "पण त्या तेव्हा गुजराती मुलींना सून म्हणून विचार करून बोलले असतील ना? मग मी तर महाराष्ट्रीयन आहे ना, मग?" तर निवित बोलतो, "अगं असं काय विचार करणार? नॉर्मली सून आल्यावर असं असं प्रेमाने राहीन." बोलली. "आता महाराष्ट्रीयन असली तरी किती गोड आहेस तू हे दिसूनच येईल मम्माला. सो डोंट वरी. तुझ्यासोबत पण अगदी तसंच वागणार, मुलीसारखं." आणि मग दोघांचं जेवण वगैरे झाल्यानंतर इवा सगळं आवरून घेते आणि निवित एका क्लायंटला कॉलवर बोलत असतो आणि खूप हॅपी असतो. तर इवा वेट करत असते कधी कॉल एंड होईल आणि कधी मला काय गुड न्यूज आहे ती ऐकायला भेटेल. तर 10 मिनिटांनी निवित कॉल ठेवतो. ओहो, फायनली कॉल ठेवलेला आहे. आणि इवाला हग करतो. खूप जास्त हॅपी असतो. इवाला उचलून घेतो आणि खूप जास्त हॅपी असतो. तर इवा विचारत असते, की "नक्की काय झालंय निवेद? काय गुड न्यूज आहे सांग तरी?" तर निवेद सांगतो, "बेबी, जी डील त्या चोर माणसांनी हिसकावून घेतली होती ना चोरीने, ते आता आपल्यालाच परत मिळणार आहे." वॉव! इवा खूप जास्त हॅपी होत बोलते, "व्हॉट? आर यू सीरियस? ओह माय गॉड! वॉव बेबी, सो हॅपी."
मग निवित तसंच इवाला बेडवर झोपवतो. मस्त कडल करत बोलतो, "बेबी मी खूप, खूप, खूप जास्त खुश आहे खरंच." तर इवा हसतच बोलते, "अरे हो बेबी, पण हे असं कडल करत कोण हॅपीनेस शो करतात? इतकं खुश की डायरेक्ट रोमान्स करायला लागला तू?" तर निवेद तसंच उठून बसतो आणि इवा पण बसते आणि विचारते, की "हे सर्व कसं झालं? सांग मला नीट पूर्ण डिटेलमध्ये सांग प्लीज. ऐकायचं आहे मला पूर्ण." तर निवेद सांगतो, "आता मला कॉल येऊन गेला. तो त्याच क्लायंटचा होता. तर तो बोलत होता, की त्यांना प्रोजेक्ट देऊन चूक केली आम्ही. ना त्यांची डिझाइन आवडली यांना आणि ना त्यांची मॅनेजमेंट टीम काही नीट एक्सप्लेन करू शकली आहे यांना आणि त्यांचे प्रोजेक्ट घेताना जे बोलले, मोठमोठे हुशाऱ्या मारले, ते पूर्ण कॉपी केली आपली. पण कॉपी करून तसंच पुढे प्रॅक्टिकली करून दाखवायला डोकं लागतं ना, पण तेच नव्हतं. मग यांचा प्रोजेक्ट लीड डायरेक्ट बोलून दिला त्यांना, की लायकी नसताना कशाला पुढे आला अँड ऑल. मग आपल्याकडून जो धोका करून गेला होता, तोही खूप लॉसमध्ये आहे आज. मेहताची पुन्हा वाट लागली आहे खरंच." तर इवा तसंच टाईट हग करत बोलते, "वॉव बेबी असंच पाहिजे." जे मेहनतीने मिळवतात आणि जेव्हा त्यांच्याकडून ते हिसकावून घेतलं जातं आणि जेव्हा त्यांचं मन हळहळतो, तेव्हा असंच होत्याचं नव्हतं होतं आणि हे आज त्या मेहता ग्रुपला चांगलंच कळलं आहे. बट ते काहीही असो, आपली मेहनत वेस्ट नाही गेली, ते मला सर्वात जास्त आवडलं. चांगलं वाटलं. ऑल क्रेडिट गोज टू यू मा निवू बेबी. तर निवीत तसंच इवाचा फेस धरून बोलतो, "क्रेडिट तुला देणार मी कारण तुझ्यामुळे झालं हे सगळं. कारण तूच मला पेशन्स ठेवून कसं या सगळ्यावर सोल्युशन काढायचं हे शिकवले आणि नेहमी सोबत राहिली." तर तसंच दोघे हग करत मस्त बेडवर लेटून घेतात आणि मग इवा बोलते, "सो मग उद्या जायचं आहे ना मला घरी. सो दुपारी जाते मी, ओके?" तर निवेद थोडा सॅड होतो. तर इवा तसंच हग करत जवळ घेत बोलते, "भेटत राहणार आहे आपण, असं काय मध्येच सॅड होताय? मी काय खूप जास्त लांब नाही राहत." तर निवेद बोलतो, "मला 24 तास सोबत राहून आता 1 मिनिट पण लांब राहावंसं नाही वाटत आहे. सो म्हणून असं काहीतरी फील होतंय." तर इवा बोलते, "हो निवेद, मला पण हेच वाटत आहे. पण सिच्युएशन इन रिअल वेगळ्या असतात. म्हणून तर हे सर्व पण बघावं लागतं ना." तर निवेद बोलतो, "हो, ठीक आहे, चालेल." इवा बोलते, "सो आता झोपायचं का? की बोलायचं आहे पुन्हा?" तर निवेद बोलतो, "हो, चल झोपू. उद्या सकाळी ऑफिसला जाऊन सर्वांना गुड न्यूज देऊन शॉक करायचा आहे." तर इवा बोलते, "शॉक? का बरं? चांगली न्यूज ऐकून शॉक का बसेल सर्वांना? मीन्स असा धक्का का बसेल सर्वांना?" हां, ते पण आहे. तर निवेद बोलतो, "अगं ज्यांना वाटलं की त्यांच्याशिवाय काही होऊ शकत नाही, त्यांना शॉक बसेलच ना." तर इवा बोलते, "हो आणि ते आता तुला साधं बोलायला सुद्धा घाबरतील, कारण त्यांच्याशिवाय तू हे करून दाखवलंयस ना, म्हणून." तर निवेद बोलतो, "हो ना, तेच तर. खरी गोष्ट आहे." आणि मग इवा तसंच जवळ येत निवीतला नेकमध्ये तोंड घालत किस करते आणि तसंच निवीत पण इवाची कंबर पकडून मस्त जवळ घेतो. छान हग करत सगळीकडे बॅकवर वगैरे हात फिरवत बोलतो, "बेबी खूप हॉट आहेस तू खरंच. साधं जवळ जरी आलं तरी मी मूडमध्ये येतो गं." तेव्हा किस करत करतच बोलते, "मला पण जवळ येताच काय होतं काय माहिती, पण खरंच खूप फील होतं आणि लांब जावंसंच नाही वाटत." तर निवीत बोलतो, "हो का? मग का जाते लांब?" तर रेवा बोलते, "मी का जाऊ लांब? मला जायचंच नसतं, पण पुन्हा जवळ तसंच जवळ राहिली तर लग्नाआधी सरप्राईज मिळेल आपल्याला." लग्नाआधीच सरप्राईज म्हणजे काय? तर निवेद पटकन बोलतो, "ओ अच्छा, म्हणजे मम्मा-पप्पा." तर रेवा ब्लश करत बोलते, शांत बस. आत्ताच हे नको व्हायला म्हणून तर लांब व्हावं लागतं ना." तर निवेद बोलतो, "हो गं, नाहीच होणार. आपण इतके पण मूर्ख नाही की कसला काही विचार न करता असं काहीतरी करणार. बाय द वे चल आता झोपायचं का?" तर रेवा बोलते, "हो, मी असंच हाक करून मस्त केस करत झोपणार आहे." तर निवेद बोलतो, "हो, मी पण मस्त असंच तिथे हात फिरवत आणि तोंड बरोबर इथे सेट करून झोपणार आहे. म्हणजे एकदम निवांत आणि सुकूनने भरलेली झोप लागेल." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 44 मध्ये बघणार आहे आपण यावर इवा काय बोलते, कशी रिॲक्ट करते आणि मग शांत झोपतात की परत काही सुरू करतात आणि पुन्हा कसं एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.